Hello, my dear friends. From today onwards, we will learn various accounting terminologies. In accounting, we are continuously and repeatedly using terms, new terms that is totally new to you. For example, assets, liabilities, capital, income, expenses, revenue, expenditure, capital expenditure, revenue expenditure, profit and loss. So, from today, we will learn various concepts, various terms which are repeatedly, continuously used in accounting. So, my dear students, today we will see the meaning of the term capital. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॅपिटल म्हणजे काय पाहणार आहोत. कॅपिटलला मराठीमधून आपण भांडवल असं म्हणतो. सो द टोटल अमाउंट इन्व्हेस्टेड इनटू द बिझनेस बाय द ओनर, इट इज कॉल्ड एज कॅपिटल. ज्यावेळेस मालक जी काही पैसे व्यवसायामध्ये गुंतवणूक करतो, दॅट इज अ कॅपिटल. सपोज एक डॉक्टर आहे किंवा एखादा ट्रेडर आहे, बिझनेसमन आहे. सपोज ही हॅज इन्व्हेस्टेड that is land or building, then car, then furniture, cash and laptop. So whatever money or money's worth invested into the business, it is called as a capital. So another definition, whatever, yes, just a minute, I'll write, whatever money or money's worth म्हणजे पैसा आणि पैशाशी समान, दॅट इज मनीज वर्थ. मनी अँड मनीज वर्थ इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस. सो हिअर यू कॅन सी कॅश as well as the assets which you can convert into the cash. So whatever money or money's worth invested into the business is called as capital. So this is another definition. दोन डेफिनेशन्स पाहिले आपण, मीनिंग पाहिलेले आहेत. द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड ॲज कॅपिटल. म्हणजे जेवढं काही तुम्ही पैसे आणि प्रॉपर्टी या ठिकाणी बिझनेसमध्ये गुंतवलेले आहे त्याला आपण कॅपिटल, मराठीतून भांडवल असं म्हणायचं. अकाउंटिंग मध्ये भांडवल म्हणजे काय? सो एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर लायबिलिटी, म्हणजे असेट्स जास्त कशापेक्षा? लायबिलिटीज पेक्षा. एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर लायबिलिटीज इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅपिटल. म्हणजे काय? जर तुम्ही जे काही व्यवसायामध्ये कॅश, लॅपटॉप, फर्निचर गुंतवलेलं आहे, बिल्डिंग आहे, या सगळ्याची किंमत, सपोज द टोटल व्हॅल्यू ऑफ द टोटल असेट्स इज 1,20,000 अँड द लायबिलिटीज. सो व्हॉट डू यू मीन बाय लायबिलिटी? लायबिलिटीला मराठीतून काय म्हणायचं? देणी. आता 1,20,000 रुपये तुम्ही काय केलं असेल? याच्यामध्ये तुमचे स्वतःचे काही पैसे असतील आणि 50,000 रुपये तुम्ही बँकेचं काय केलं असेल? लोन घेतला असेल. तर लोन म्हणजे लायबिलिटी, लायबिलिटी म्हणजे देणी. तर 1,20,000तून 50,000 रुपये गेले म्हणजे तुमचं कॅपिटल किती आलेलं आहे? येस, 1,20,000 रुपयातून 50,000 रुपये गेले म्हणजे रिमेनिंग बॅलन्स इज 70,000. दिस इज युअर कॅपिटल. म्हणजे तुमचं भांडवल, त्याला आपण ओन कॅपिटल म्हणायचं. सो 70,000 इज युअर ओन कॅपिटल. ओन म्हणजे स्वतःचं भांडवल. मग 50,000 रुपये काय आहे? येस, 50,000 रुपये हे काय झालेलं आहे? येस, इट इज बॉरोड कॅपिटल. आपण आणखी एक व्हिडिओ पाहणार आहोत, टाइप्स ऑफ कॅपिटल, ओन कॅपिटल, बॉरोड कॅपिटल आणि त्याचे प्रकार. आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो हिअर एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर लायबिलिटीज इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅपिटल. सो 70,000 इज युअर ओन कॅपिटल. त्याला स्वतःचं भांडवल, स्वभांडवल असं म्हणायचं. ओके, नाव कम टू द नेक्स्ट पॉइंट. व्हाय कॅपिटल इज अ लायबिलिटी? आता कॅपिटलला लायबिलिटी असं का म्हणतात? हे नेहमी अनेक विद्यार्थ्यांना पडणारा प्रश्न आहे. ज्या वेळेस आपण व्यवसाय सुरू करतो, आता या व्यवसायामध्ये व्यवसाय सुरू केल्यानंतर वी आर इमिजिएटली प्रिपेअरिंग बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला मराठीतून आपण काय म्हणायचं? ताळेबंद म्हणायचं. म्हणजे डे 1 ला
पहिल्या दिवशी ज्या वेळेस तुम्ही काय केलं, व्यवसाय सुरू केला, व्यवसायामध्ये आपण काय काय आणलं, येस, सगळे असेट्स आपण उजव्या बाजूला लिहायचे, म्हणजे बिल्डिंग 50,000 रुपये, लॅपटॉप 20,000, स्टॉक त्या ठिकाणी दाखवला नव्हता 30,000, फर्निचर 10,000 आणि कॅश 10,000. तर एकूण आपलं भांडवल झालेलं आहे 1,20,000 रुपये. मग विद्यार्थी मित्रांनो, हे 1,20,000 रुपये काय आहे, हे तुमचं भांडवल आहे. जर हे तुम्ही स्वतःच्या घरून 1,20,000 रुपये आणले असेल तर हे कॅपिटल तुमचं काय झालेलं आहे, लायबिलिटी. जर तुम्ही असं केलं, 50,000 रुपये तुम्ही बँकेतून कर्ज काढलं, म्हणजे स्वतःचं भांडवल किती झालं, 70,000. म्हणजे बँक लोन जे आहे हे तुमची काय आहे, लायबिलिटी आहे. म्हणजे बँकेचे पैसे कधी ना कधीतरी द्यावे लागतील. परंतु हा व्यवसाय कोणाचा आहे, राज ट्रेडर्सचा. सर, राज ट्रेडर्स ही एक कृत्रिम व्यक्ती आहे, आर्टिफिशियल पर्सन आहे. ज्यावेळेस तुम्ही हे बिझनेस बंद करणार, त्या राज ट्रेडर्सला राहिलेले 70,000 रुपये त्याच्या मालकाला म्हणजे ओनरला परत द्यावे लागतात. हेन्स capital is the liability of the business which must be paid to the owner at the time of winding up. म्हणजे व्यवसाय बंद करताना, व्यवसाय क्लोज करताना हे पैसे मालकाला कधी ना कधीतरी द्यावेच लागतात. तर आज आपण अभ्यास केलेला आहे कॅपिटल म्हणजे काय, इट इज अ भांडवल. सो कॅपिटल मीन्स whatever money or money is worth which is invested into the business is called as a capital. Another definition, excess of assets over liabilities is also called as capital. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला अवश्य कळवा. धन्यवाद. थँक यू. बाय बाय.